नमस्कार मंडळी, सुखाचा प्रवास या भक्ती चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आयुष्यात कष्ट तर सगळेच करतात, पण कधी-कधी नशिबाची साथ मिळत नाही. अशा वेळी शास्त्रात सांगितलेले काही शुभ मुहूर्त आपल्याला मदतीला धावून येतात. असाच एक अतिशय दुर्मिळ आणि प्रभावी योग म्हणजे 23 एप्रिल 2026 गुरुपुष्पामृत योग. उद्या हा खास योग जुळून येत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हा शुभ मुहूर्त नेमका कधी आहे आणि कोणते सोपे उपाय केल्याने घरात सुख समृद्धी येऊ शकते. तसेच गुरुपुष्पामृत योगाचे महत्त्व. मंडळी, गुरुपुष्पामृत योग म्हणजे काय? जेव्हा गुरुवारी पुष्प नक्षत्र येते तेव्हा हा योग तयार होतो. पुष्प नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा मानले जाते. या दिवशी केलेली साधना, खरेदी किंवा नवीन कामाची सुरुवात अक्षय फळ देणारी असते. विशेषतः आर्थिक स्थैर्य हवे असेल किंवा गुरुची कृपा हवी असेल तर हा दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ आहे. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, वेळ. उद्याचा गुरुपुष्पामृत योग काय आहे? तर संध्याकाळी 8:57 पासून सुरू होतो. तो 24 एप्रिल 2026 6:02 पर्यंत हा मुहूर्त राहणार आहे. म्हणजेच दिवसभराचा काही काळ तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. यावेळेत तुम्ही सोने खरेदी, नवीन गुंतवणूक किंवा धार्मिक कार्याची सुरुवात करू शकता. काय करावे आणि काय टाळावे हे आपण पाहूया. सकाळी लवकर उठून स्नान करा. पाण्यात चिमूटभर हळद टाका. घरातील देवाची मनोभावे पूजा करा. गरजू व्यक्तीला पिवळ्या रंगाचे धान्य किंवा कपडे दान करा. हे तर झालं उद्या काय शुभ कामे करायची. तर आता पाहूया उद्या काय टाळावे. कोणाशीही वाद घालू नका. घरातील मोठ्यांचा अपमान करू नका. मांसाहार आणि मद्यपान टाळा. सात्विक वातावरण ठेवा. जर घरात कटकटी होत असतील किंवा पैसा टिकत नसेल तर हे उपाय नक्की करा. हळदीचे लेपन. ते कसे करायचे? तर मुख्य उंबरठ्यावर हळदीचे पाणी लावा किंवा स्वस्तिक काढा. उंबरठा म्हणजेच लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो. विष्णू मंदिरात जाऊन सेवा करा. भगवान विष्णूंना पिवळी फुले आणि केळी अर्पण करा. यामुळे गुरुकृपा वाढते आणि घरात सुख समृद्धी येते. गुरुपुष्प अमृत योगावर मंत्र जप केल्यास 1000 पट फळ मिळते. तुम्ही हा सोपा मंत्र जप करू शकता. ओम भ्रूम बृहस्पते नमः. यामुळे निर्णय क्षमता वाढते, भीती आणि संभ्रम दूर होतो, अडकलेली कामे मार्गी लागतात. जमल्यास पिवळ्या आसनावर बसून किमान 108 वेळा जप करा. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरा सुखाचा प्रवास हा आपल्याच विचारापासून सुरू होतो आणि उपाय पुरेसे नसतात. त्यासोबत भक्ती आणि प्रामाणिक प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे असतात. आणि देवावर विश्वास ठेवा. तुमची कर्मे करत राहा. सुख तुमच्याकडे नक्की येईल. तर मंडळी, उद्याचा हा शुभ दिवस तुम्ही कसा साजरा करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सुखाचा प्रवास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि भक्तीत राहा. धन्यवाद.